काही दिवसापूर्वी आपण उन्हाळ्याविषयी रोजच्या जेवणातली थाळी सिरीज चालू केलेली आहे. उन्हाळा म्हटलं की जेवण जात नसतं आपल्याला. मग अशा वेळेस काय बनवायचं, भाज्यांना सुद्धा काय बनवायचं हा प्रश्न पडलेला असतो. जेवण तर बनवायचं असतं, मग अशा वेळेस एखादी पातळ भाजी, एखादी सुक्की भाजी असं आपल्याला बनवायचं असतं. असं बनवलं की आपल्या ताटाची तर सुबकता, सुंदरता तर वाढतच असते, पण बघून सुद्धा आपल्याला भूक लागली पाहिजे. असं हे आपलं मराठमोळी साधं सोपं, कमी तेलकट, कमी मसाल्यातलं जेवण बघतोय. चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. आता इथे आपण काळे वाटाणे भिजत घातले होते. शक्यतो कडधान्य कोणतेही असले कडधान्य तरी रात्रीचे भिजत घालायचे, म्हणजे दुसऱ्या दिवशी चांगले भिजले जातात. स्वच्छ धुवून घेतलेले. आता यामध्ये फक्त आपल्याला शिजवताना थोडीशी हळद घालायची आणि थोडंसं मीठ घालायचे. मिठामुळे कडधान्य चांगले शिजले जातात आणि त्याची जी आळणी चव असते ना ती पूर्ण कमी होऊन जाते. चवीला कडधान्य चांगले लागतात. आता हे सगळं घालून घेतलं. कुकरमध्ये डबा ठेवायचा आणि 2 शिट्ट्या घेऊन गॅस बारीक करा आणि 10-15 मिनटं बारीक गॅसवरती वाटाणे शिजून घ्या. कारण वाटाणे शिजवायला वेळ लागतो. वाटाणे शिजायला सुद्धा वेळ लागतो, कारण ते खूप कडक असतात. तोपर्यंत मसाल्यासाठी कांदा, टोमॅटो, आलं लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता आणि खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. सुरुवातीला खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा कढईमध्ये, चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि मग बाकीचा ओला जो मसाला आपण इथे घेतलेला आहे तो घालायचा. थोडं मीठ घाला आणि नंतरनं सगळ्यात शेवटी यामध्ये तेल घालून मसाला चांगला जरासा असा काळपट होईपर्यंत परतून घ्या. या पद्धतीने बघू शकता. तर इथे आपला मसाला भाजून झालेला आहे. एका ताटामध्ये काढून घेऊ आणि गार करायला ठेवू. शक्यतो मसाला भाजला की लगेच वाटायला घेऊ नका. चांगला व्यवस्थित गार होऊ द्या आणि मग तो वाटायला घ्या. गरम जर तुम्ही मसाला वाटायला घेतला तर कधी कधी काय होतं, हे भांडं जे आहे ना त्या भांड्याचं वरचं जे झाकण असतं त्यात हवेचा दाब तयार झाला की फटकन उडण्याची शक्यता असते. मसाला वाटून घेतलेला आहे. त्यानंतर एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक. आता तडका देऊया. 2-3 पळ्या आपल्याला तेल घालायचे, जास्त घालू नका. पळी अगदी छोटी. 2च पळ्या तेल घालून घेतलेले. जिरी मोहरी घाला आणि बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता घालून कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्या. नंतरनं यामध्ये मसाले घाला. जे आपण नेहमीचे भाजीला मसाले वापरतो तेच मसाले घालायचे, पण अगदी क्वांटिटी कमी घालायची. उन्हाळ्यामध्ये जळजळ, मळमळ होते किंवा आग पडल्यासारखं होत असतं. अशा वेळेस मसाल्याचा वापर जरासा इथे कमी करायचा आहे. नंतरनं केलेला वाटण घाला, कोथिंबीर घाला, चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित हलवून घ्या आणि झाकण ठेवून आपल्याला चांगला मसाला परतून घ्यायचा. तोपर्यंत आपण इथे वाटाणे बघूया व्यवस्थित शिजले की नाही. कारण ना काळे वाटाणे कितीही आपण शिट्ट्या घेतल्या तरी सहजासहजी ते पटकन मऊ शिजत नाही, म्हणून फार वेळ लागतो. तर चांगले शिजले गेलेले मसाला सुद्धा आपल्या इकडे चांगला परतला गेलेला आहे, कलर बदललेला आहे, तेल मसाल्याने सोडलेले. आता यामध्ये आपल्याला शिजवलेले वाटाणे घालून घ्यायचे आणि थोडंसं पाणी घाला तुम्हाला असं वाटलं की खूप घट्ट आहे, आणि नंतरनं हलवून घेऊन एक चांगली उकळी घ्यायची आहे. उकळी आली तरीही रस्सा 10 मिनटं उकळता ठेवायचा. गॅस बारीक करायचा. त्यामुळे काय होतं, कलर चांगला येतो, मसाला चांगला शिजला जातो. जे वाटाणे कडधान्य असतात मसाल्यामध्ये चांगले मुरले जातात. तर हे झालं आपलं काळ्या वाटाण्याचं कालवण किंवा रस्सा म्हणून तयार झालेला आहे. आता उन्हाळा चालू असला की काही भाज्या ह्या उन्हाळ्यात सुद्धा शरीरासाठी खूप गुणकारिक असतात. तर इथे आज मुळा आणि मुळ्याच्या पानांची दोन्ही एकत्र भाजी बनवून घेते. आता मुळ्यामध्ये भरपूर पाण्याचं प्रमाण असतं, हे तर सगळ्यांना माहिती आहे, आणि खायला हेल्दी असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुळा खाल्ल्याने पचनक्रिया जी असते ती आपली सुधारते. त्यामुळे तुम्हाला जर अपचनाचा त्रास असेल तर आठवड्यातून एकदा मुळा खात जा, किंवा रोज सकाळी उठल्या उठल्या मुळा खाल्ला ना
की पचनक्रिया सुधारते. मुळा किसून घेतलेल्या वरची साल काढून भाजी चिरून घेतलेले, आलं लसूण हिरव्या मिरचीचा इथे ठेचा करून घेतलेला आहे. 2-3 पळ्या तेल घालायचे, त्यामध्ये जिरे आणि केलेला ठेचा घालून घ्या. त्यानंतरनं यामध्ये ठेचा चांगला परतून घेतला की किसून घेतलेला मुळा आणि चिरून घेतलेली भाजी घाला. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट इथे घालून घ्या आणि चवीप्रमाणे मीठ घालून भाजी व्यवस्थित हलवून घ्या. झाकण ठेवा आणि 5-6 मिनटं भाजी शिजवून घ्या. पटकन भाजी शिजली जाते. पाणी वगैरे घालायची काही गरज नाही. गॅस मिडियम ठेवा. व्यवस्थित भाजी आपली इथे शिजली गेलेली. तर ही झाली आपली भाजी बनवून तयार. आता नेहमीच मी थाळी दाखवत असते तेव्हा भात कसा लावायचा, भाकरी कशी बनवायची, चपाती कशी बनते हे दाखवत असते. पण आज मी ते दाखवलेलं नाही. नेहमीप्रमाणे आपला भात शिजवून घेतलेला आहे. नेहमीप्रमाणे आपली भाकरी करून घेतलेली आहे. व्हिडिओ मोठा व्हायला नको, कारण काय होतं, खूप मोठा झाला की बघणारे सुद्धा कंटाळले जातात आणि मग आपले व्ह्यूजवरती त्याचा परिणाम होतो. तर इथे मी भात घेतलेला आहे. छान अशी तांदूळ आणि बाजरीची भाकरी मी इथे बनवून घेतलेली आहे मिक्स, आणि वरनं लिंबू पिळायचा. अशी आजची थाळी आपली बनवून तयार